च्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात। शरद पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत। शहरातील दर्गा परिसरामध्ये चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी पवार यांचा हा कार्यकर्ता मेळावा असणार आहे। कार्यकर्ता मेळाव्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडून नियोजन करण्यात आले। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरात येत आहेत। कार्यकर्ता मेळावा ते घेणार आहेत आणि चंद्रकांत खैरे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले, ज्याला शरद पवार हजेरी लावणार आहेत। मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र बारामतीमध्ये अजित पवारांना पाडूनच मी पक्ष सोडणार आहे असं धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर म्हणालेत। वेळापूरमध्ये उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबीय 30 वर्षांचं वैर संपवून एकत्रित आलेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून उत्तम जानकर कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। दरम्यान आता त्यांनी मोहिते पाटील कुटुंबियांसोबत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसू शकतो अशी चर्चा आहे। धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात। हे अशा पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये कधीही झालं नाही। एक 5 वर्षापूर्वी कुणाचा तरी ॲक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी मृत्यू झाला होता। त्या प्रकरणामध्ये यांना अडकवणं आणि अडचणीत आणणं अशा पद्धतीचा तो विषय आहे। 30-35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीबरोबर काम करत होतो। गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी मिळून 1 लाख मताचं लीड दिलं होतं आणि त्यानंतर पक्ष नेतृत्वाने पुढच्या 3 महिन्यामध्ये विधानसभेला माझी फसवणूक केली आणि आता अजितदादांच्या गटामध्ये बारामतीचा अजितदादाचा पराभव करेपर्यंत मी इथं आहे आणि दादांचा पराभव केल्यानंतर मात्र पराभव करून त्यांचा गट सोडला। आमचं ठरलंय असं म्हणत माढ्यातून धैर्यशील मोहितेंनी दंड थोपटलेत। पंढरपुरात उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांची प्रचार सभा झाली आणि यावेळी माढ्यातून मोहितेंचा खासदार आणि जानकर आमदार असतील असा शब्द आम्ही पवार साहेबांना दिल्याचं मोहितेंनी म्हटलं। एवढ्या वर्षाचं वैर संपवायचं आहे, राजकीय वैर संपवायचं ही चर्चा झाली। आमच्या आधी बैठका जेवढ्या झाल्या त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली ही सुद्धा पक्क ठरलेलं आहे आणि तसा शब्द आता तुम्ही जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार हे आमच्या कुटुंबाने पवारसाहेबांना शब्द दिलेला आहे आणि ते जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि बाळदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे, काही बदल होणार नाही आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये राजकीय शिमगा सुरू झालाय। महायुतीच्या जागा वाटपात रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला सुटली असून नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे कोकणात राणे विरुद्ध राऊत असा सामना रंगणार हे आता निश्चित झालं। दरम्यान राणेंच्या उमेदवारीवरून ठाकरे गटाकडून जोरदार निशाणा साधला जातोय। 1.5 ते 2 किलोमीटर चालतात पण इथपर्यंत आलात भर उन्हात 12-1च्या सुमाराला। हे तुमचं प्रेम, ही तुमची पक्षाची निष्ठा हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी किती नशीबवान आहे की असे कार्यकर्ते मला मिळाले, असे सहकारी मला मिळाले। हा सामना होणारच नाही, हा सामना एकतर्फी आहे। कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात। नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध नारायण राणे कुटुंबीय अशीच लढत होणार ती आणि त्यामुळे नारायण राणे ही ब्याद अशी आहे ती कमळाला पण परवडणारी नाही आहे, अजिबात होणार नाही। 1 साइड मतदान होऊन ह्या रिझल्ट ज्या वेळेला होईल त्यावेळेला विनायक राऊत यांचा विजय किमान 2.5 लाखाच्या पुढे तर होणारच होणार। अहो त्यांची 5 लोकांची जाहीर सभा कुठे आणि आमच्या भरलेल्या भरगच्च हॉलमध्ये आणि मैदानामध्ये भरलेल्या जाहीर सभा कुठे? त्यांची पूर्ण सरकलेली आहे। उरली सुरली जी काय आहे ती 4 जूनला
त्यांना आम्ही मोठ्या सुट्टीवर पाठवणार, नातवंडांबरोबर खेळायला त्यांना फ्री करणार. पुढची बातमी. नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. उमेदवार जाहीर होण्यास खूपच उशीर होतोय, त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन महायुतीचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपण पूर्णपणे माघार घेत असल्याचं भुजबळांनी म्हटलं. तर भुजबळांच्या भूमिकेचं हेमंत गोडसेंनी स्वागत केलं. आज इथे तुम्हा सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. महायुतीसाठी निश्चित योग्य तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं मला वाटतं. कारण वेळ आता समजा 1 महिनाभर राहिलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जवळजवळ 3 आठवड्यापासून त्या ठिकाणी इतर ठिकाणी देखील महाराष्ट्रामध्ये प्रचार सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्यामुळे हा तिढा आज सुटला. आता निश्चित लवकरात लवकर आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते व त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री निश्चित योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील अशी अपेक्षा आहे. वाशिममधल्या मेळाव्यात भावना गवळी यांनी संताप व्यक्त केला. माझी उमेदवारी कापण्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली हे हेमंत पाटलांनी जाहीर केलंच आहे असं म्हणत संजय राठोड यांच्यावरती त्यांनी रोष व्यक्त केला. माझे काही भाऊ हे मागील काळातही भावना गवळीला उमेदवारी देऊ नका हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे गेले होते असा देखील गौप्यस्फोट गवळींनी केला. मात्र येणाऱ्या विधानसभेत आपण ताकद दाखवून देऊ असं देखील भावना गवळी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेडमध्ये सभा होते. महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा होते. त्यानंतर मोदींची परभणीत सुद्धा सभा होईल. नांदेडमधल्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, गिरीश महाजन यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान काल वर्ध्यातल्या तळेगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस आणि नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी ते आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेससोबतच इंडिया आघाडीवरती हल्लाबोल केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीची विचारसरणी विकास विरोधी आहे, त्यामुळे या देशात शेतकऱ्यांचा विकास झाला नसल्याचा आरोप मोदींनी केला. या निवडणुकीत काँग्रेसला पराभव दिसू लागला असून काँग्रेसच्या पापांचा हिशेब करायचा असल्याचं मोदी म्हणाले. कांग्रेस और इंडी अलायंस की सोच हमेशा से विकास विरोधी और किसान विरोधी रही है. इसलिए देश में दशकों तक किसानों की हालत लगातार इतनी खराब रही है. उनके दौर में जैसे काम होता था उसके लिए मराठी में एक कहावत है और उस कहावत में कहते हैं बारशाला गेला आणि 12व्याला आला. परिवार के नाम पर पत्थर तो लग जाता था, लेकिन कई पीढ़ियां गुजर जाती थी, फिर भी काम नहीं पूरा होता था. छत्रपति शिवाजी महाराज की ये धरती पर कांग्रेस के इन पापों का हिसाब आपको करना है. साथियों, कांग्रेस पार्टी भी ये बात जानती है कि वो चुनाव नहीं जीत सकती है. इसलिए कांग्रेस के युवराज नतीजों के बाद देश में आग लगाने की धमकी दे रहे हैं. संविधान को कैद करके आपातकाल लगाने की इनकी मानसिकता बदली नहीं है.
लेकिन देश ने मन बना लिया है और आज पहले दौर का जो मतदान हुआ है ना, सब दूर एक ही बात नजर आ रही थी। महाराष्ट्र में घर घर जाना, जाकर के कहना कि मोदी भाई आए थे और परिवार के सबको प्रणाम कहा है, मेरा प्रणाम पहुंचा देना, मेरा प्रणाम पहुंचा देंगे। जब हर परिवार में मेरा प्रणाम पहुंचेगा ना, तो परिवार के सब लोग मुझे आशीर्वाद देंगे, और जब मुझे आशीर्वाद मिलते हैं तो एक नई ऊर्जा मिलती है, और जब नई ऊर्जा होती है तो आपके लिए, आपके सपनों के लिए मुझे खप जाने का आनंद मेरा बढ़ जाता है। इसलिए मुझे हर परिवार से आशीर्वाद चाहिए। निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांना वाटतं की निवडणूक लढवली पाहिजे, कार्यकर्त्यांची तशी भावना असते। मात्र आघाडी झाल्यानंतर सर्व एक दिलानं कामाला लागले आहेत। काही दिवस नाराज असतात, त्यांच्या पाठीवरती हात फिरवावा लागतो, त्यानंतर सर्वच जण कामाला लागतात। जसा अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता, तसं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आपल्याला पराभव कुणाचा करायचा हे दिसतंय। हा देश काँग्रेस विचारांचा आहे, या देशात काँग्रेस विचार जिवंत राहिले पाहिजेत, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं। भिवंडीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला, त्यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते। असं आहे की कोएलिशन असलं, गठबंधन असलं की प्रत्येकाला वाटतं की सीट मलाच मिळावी, त्याच्यात काही चुकीचं नाही। कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, कार्यकर्त्यांना वाटतं की आम्ही एवढी राब लावत तर आमच्याच पक्षाला मिळायला पाहिजे। शेवटच्यापर्यंत पक्ष प्रयत्न करत असतो, शेवटी एकालाच कोणाला तरी उमेदवार मिळणार असते। काही दिवस नाराज असतात, पाठीवरून हात फिरवायचा असतो आणि समजूत काढून सगळेच कामाला लागतात, कारण का शेवटी पराभव कोणाचा आहे करायचं आहे। जसं अर्जुनाला मासाचा डोळा दिसत होता, तसं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे आपला दुश्मन म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि BJP हे आपले दुश्मन आहेत। पूर्ण भारत इंडस्ट्रीजचे ते फक्त हप्ता घेण्यासाठी नाहीत ना, त्या आजूबाजूच्या परिसराचा विकास पण झाला पाहिजे। आणि दुसऱ्याच्या गोडाऊनकडे बोट दाखवता की हे तोडा, हे तोडा, हे तोडा। मग तुम्ही जोशी मॅडमची बदली का केली? किती पैसे दिले तेव्हा? जो शीशे के घरों में रहा करते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं मारा करते।